की मला मिरचीला बी मस्त कलर आला, भेंडीला बी चांगला कलर आला, खायला बी चव बा. तर गुड आयमशी दोस्तो, आपण आलेला औषध देऊ फटा आणि पवार सर यांच्या शॉपीमध्ये. तर आपण त्यांना त्यांच्या मिरचीला आणि भेंडीला कसा रिझल्ट आलाय 2 मिनिटांमध्ये माहिती विचारू आपण. पवार सर, तुमचं म्हणजे पूर्ण नाव सांगा. राजेंद्र सुगंध पवार. बर, तुमच्या मिरचीला आणि भेंडीला तुम्हाला काय रिझल्ट वाटतंय पहिल्यापेक्षा? एकदम नंबर 1 रिझल्ट आला. बर, सगळ्यांना युज करायला पाहिजेत का? आपले सेंद्रिय प्रोडक्ट आहेत हा. लोक म्हणतात सेंद्रिय पद्धतीने उत्पन्न येत नाही, तर येतंय का? एकदम 100%. बरं बरं, ठीक आहे, धन्यवाद. तर आमचे शेंद्रे सर पण सोबत आहेत आणि त्यांची मिरची आणि भेंडी आपण साक्षात बघून पण घेऊ, कारण आज त्यांचा तोडा झालेला आहे मित्रांनो. त्यांच्या भेंडीचा पहिला पण माझ्याकडे एक व्हिडिओ आहे, तर तो आपण टाकू. तर बघू शकतात मित्रांनो, 1 कॅरेट पण भेंडी निघत नव्हती, तर आज बघा त्यांचे 4 कॅरेट आणि ते एवढे खुश आहेत आणि एवढी सुंदर भेंडी मित्रांनो, खूपच सुंदर जबरदस्त भेंडी आहे. तर बघू शकतात मित्रांनो, हे त्यांची मिरची पण एवढा सुंदर मिरचीला कलर आहे मित्रांनो, आणि कलर सोबतच तुम्ही बघू शकतात आज किती कॅरेट आहेत त्यांचे भेंडीचे मिरचीचे. एवढे खुश आहेत ते, कारण त्यांना फवारण्यासाठी पैसे जात होते म्हणले मॅडम, पण उत्पन्न म्हणजे बिलकुलच नव्हतं. जेवढे पैसे जाते तेवढं पण माझे पैसे येत नव्हते म्हणले, फवारतोय मी तेवढे. आज ते एकदम समाधानी आणि खुश आहेत मित्रांनो. तुम्ही पण सेंद्रिय शेती करा, ऑर्गॅनिक शेती करा, निसर्गाचा कोप तुमच्यावरती होणार नाही आणि तुमचं पण उत्पन्न असं जबरदस्त येईल मित्रांनो. गुड आयमशी.